अहो, काय झालंय? काय? तुमचं असंच असतंय बघा. सगळ्यांना समजून घ्यायच्या नादात तुम्ही स्वतःच पुढत बसता. आता जप्तीचं वजन मी किती दिवस मनावर वागवलंय काय माहिती. अहो, काय झालंय? उषा, अगं माझ्या हाताने ही चूल काढवा ना बघ. लहान असताना या चुलीवर आमची आई आम्हाला भाकऱ्या करून खायला घालायची बघ. मी, आप्पा, जितू, अगं नुसती चटणी भाकरी किंवा कांदा भाकरी खायची आणि वर तांब्याभर पाणी प्यायचं की आम्ही कामाला मोकळं. वडिलांच्या माघारी आईनं हाडाचे काढ करून आम्हाला वाढवलं. दिवस कसे बी असले तरी वारी कधी चुकली नाही बघ आमची. सुरुवातीला नुसतं छोटस आमचं कोपट होतं. मग मी कारखान्यावर नोकरीला लागलो. मग ही मागची खोली केली आणि नंतर शेतल झाल्यावर घर. पण ह्यो दिवस बघायला लागल असं कधी वाटलं नाही ग. हो, तुम्ही तुम्ही बसा बरं इथं, बसा. अहो, तुम्ही असं खचून कसं चालल? तुम्ही खचलात तर सगळं घर खचल. खाली एवढं बोललात, आता आपल्यावरच अशी येळ आली म्हणल्यावर आपल्याला निभावून न्याय पाहिजे का नको? अग आई बरोबर चूल लिपताना मी बी होतो तिच्या संग. एवढं एवढं का होईना पण आपलं कोपट झालं, स्वतःची चूल झाली. किती बरं वाटलं होतं तिला. तांदळाची खीर केली त्या दिवशी. सगळ्या आठवणी कशा झरकन जातात डोळ्यासमोरनं. आणि आता याच हाताने ती चूल कशी काढू? आईला काय वाटेल? आपल्याला मला तुम्ही थोरल्या भावासारखं नाही, वडिलांसारखं सांभाळलं. या प्रसंगी स्वतः उपाशी राहून आम्हाला पोटभर खायला घातलं. आई ना तुम्ही कष्टाच्या इटा मातीत काम मिसळून घर उभं केलं. नाना, आता हे घर सोडून जाताना काहीच म्हणताय हो नाना. पण तुम्हाला सांगतो नाना, ह्याच्यापेक्षा जास्त कष्ट करू, रात्र दिवस राबू. पण नाना, तुम्हाला आणि बहिणींना आज नाही राहून देणार आम्ही. बहिणींनी तुम्ही आतापर्यंत आम्हाला सांभाळलं. आमची प्रत्येक चूक पोटात घेतली तुम्ही नाना.
होय नाना, आता तुम्ही अजून नाही खपायचं. आम्ही आहे ना, आम्ही करू सगळं. वय नाना, आता आम्ही तुम्हाला कसलाच त्रास होऊ देणार नाही. तुम्ही म्हणता ना इट्टल बघतोय, इट्टल बघतोय. आम्हाला आमच्या चुका कळाव्यात म्हणूनच घडलं असेल सगळं. पण आता नाही नाना, आता तुमची फरफट नाही होऊ द्यायचा मी. नाना, जेव्हा आमचं नवीन नवीन लगीन झालं ना, तेव्हा ह्या चुलीमोर बसून आमचे हे तुम्ही त्यांच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या ना ते सांगायचे. या चुलीजवळ स्वयंपाक करत असताना तुमच्या आणि अक्कांच्या कष्टाची जाणीव असायची आम्हाला. होय, या जागेतच काहीतरी आहे बघ. अगं असणारच की. आमच्या आईचा हात लागलाय तिथं. मी काय म्हणतो, काय हो? आज या चुलीवर शेवटच्या भाकरी करताल का? कोर कोर खाऊ आणि मग या घराचा निरोप घेऊ. पंच बनू उड़ता फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. पंच बनू उड़ता फिरू, पंच बनू. भैया, आज जरा मूड जास्तच हॅप्पी दिसतोय तुमचा. कुणाला स्पेशल भेटायला चाललाय काय? भेटायला नाही, पिक्चरला. पिक्चरला? विसरलास ना? पवारांचा पिक्चर. अरे आज जप्ती येणार ना त्यांच्या घरावर. हा, मग आपली तिथं उपस्थिती पाहिजे का नाही? हा, हायलाईन ननावरचा पण फोन कसा नाही आला काय माहिती. त्याला म्हणलं होतं जप्तीला जावा येशील तेव्हा फोन कर. डोंट वरी भैया, त्यांचा फोन येत असतोय. नाही टॅलेंट. लई दिवस झाले या दिवसाची वाट बघत होतो. दिस इज अ गोल्डन डे फॉर मी. ज्या शीतलवरती मनापासून प्रेम केलं होतं त्याच घरात तिचं माझं लग्न मोडलं. त्याच घरात मला शीतलचं ऐकून घ्यावं लागलं. त्याच घरात आमचं असं झालं होतं. त्याच घरात आमचा अपमान झाला होता. ते घर मी हिसकावून घेणारच.